नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमचं अद्रकीची बेड जर कुठलाही बेड आपण पाडतो त्यावेळेस बेडची जी लांबी रुंदी आहे ती कमी जास्त होते. म्हणजे आपण कोणी 4.25 फुटास पाडतं, कोणी 4चा, कोणी 4.5चा अद्रक पीक असो किंवा मिरची पीक. त्याच्यानंतर जे काही आपण सबलाईन दाबलेली असती ती सबलाईन आपण काय करतो, सबलाईनची जे हे काही तोंड आहे ना एक सेट होतात, तर आपण त्याला ॲडजस्ट कसं करावं हे बघा. आता आपला बेड आहे इथं आणि आपली जी सबलाईनची नळी आली आहे ती फट्टीमध्ये या दांडामध्ये आली आहे. मग आपल्याला ते ॲडजस्ट कसं करायचं जेणेकरून आपली सबलाईन बी खराब होणार नाही आणि आपलं काम पण होईल. तर त्याच्यासाठी आपण ॲडजस्टमेंट करायचं आहे. हे असलं बँड टाकायचं आहे. हे बघा, आता आपली सबलाईन या अद्रक पिकाची आहे, त्याच्यामुळे आपण 2 बँड टाकले 2 तोंडायला आणि त्याच्यानंतर आपण असे 2 कनेक्शन काढून घेत आहोत. त्याला नंतर एक कॉक लावून पुढं नळी फिट करत आहोत. तुम्ही पण असं करू शकता. थोडी या ड्रिपचे किंवा या बँडचे तुम्हाला थोडे पैसे लागेल, पण तुमचं जे काही पाईप आहे जो आपण मक्कासाठी कपाशीसाठी आपल्याला 4 फुटाचं जे अंतर आहे तुम्ही ते अंतर असं वापरू शकता. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं कनेक्शन कुठं थोडंफार क्रॉस झालेलं असेल तर तुम्ही त्याचा वापर असा करू शकता. हे बघा, आता आपलं अद्रक पिकासाठी आहे, आपण कनेक्शन थोडं क्रॉस झालेलं आहे, आपण याला असं करताय. तुम्हाला जर आपली माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापाशी शेअर करा. व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.